नमस्कार. लाडकी बहीण योजना. बऱ्याच महिलांना डिसेंबरचा लाडक्या बहीण योजनेचा 1500चा हप्ता मिळालेला नाही. डिसेंबरची 31 तारीख लाडक्या बहीण योजनेची केवायसी करण्यासाठी शेवटची तारीख ठेवण्यात आली होती. त्याचबरोबर आपल्या या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून लाडक्या बहीण योजनेची ई केवायसी कशी करायची याची स्टेप बाय स्टेप संपूर्ण अपडेट माहिती आपल्या या युट्यूब चॅनलवर एका व्हिडिओमध्ये आपण दिलेली होती. परंतु बऱ्याच महिलांनी ई केवायसी केली, परंतु त्यांना डिसेंबरचा हप्ता मिळालेला नाही. मग आपल्या युट्यूब चॅनलवरील काही व्हिडिओमध्ये महिलांनी कमेंट्स केल्या की सर आम्ही ई केवायसी केलेली आहे तरी पण आम्हाला डिसेंबरचा 1500 रुपयाचा हप्ता मिळालेला नाही. मग आता समोरचे हप्ते आम्हाला मिळणार नाही का, किंवा समोरचे हप्ते आणि डिसेंबरचा हप्ता भेटण्यासाठी आम्हाला काय करावं लागेल. लाडक्या बहिणींनो, या व्हिडिओमध्ये आपण ज्या महिलांना लाडक्या बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता आलेला नाही त्यांना हा हप्ता मिळणार कसा, किंवा त्यांचा हप्ता आला का नाही, किंवा समोर आता काय उपाययोजना करायच्या आहेत याच संदर्भातलं महत्वाचं अपडेट या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे. तर या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल, चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करून घ्या. असेच कामाचे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी भेटत राहतील. मग आता लाडक्या बहिणींना काय उपाययोजना करायच्या आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. याची डिसेंबरची 31 तारीख ई केवायसी साठी ठेवण्यात आली होती, परंतु काही महिलांनी ई केवायसी केली, किंवा ज्या महिलांनी ई केवायसी केलेली नाही, काही महिलांना याचे पैसे मिळालेत, काही महिलांना याचे पैसे मिळालेले नाहीत. मग आता तुम्हाला पैसे मिळतील कसे यासाठी आपण पहिली उपाययोजना पाहूया. तर सर्वात अगोदर तुम्हाला लाडक्या बहीण योजना या वेबसाईटवर जायचं आहे. वेबसाईटवर गेल्यानंतर तुमची प्रोफाईल, तुम्हाला मोबाईल नंबर, पासवर्ड टाकून प्रोफाईल चेक करून घ्यायची आहे. तुमची ई केवायसी अद्याप रिजेक्ट करण्यात आलेली नाही, किंवा तुमची ई केवायसी रखडलेली नाही, किंवा तुमची ई केवायसी पेंडिंग तर नाही, हे तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या प्रोफाईल मध्ये लॉग इन करून पाहायचं आहे. जर तुम्हाला प्रोफाईल लॉग इन करता येत नसेल, तुम्हाला ते त्या ठिकाणी समजत नसेल, तर तुम्ही ऑनलाईन सेंटर, आपले सरकार सेवा केंद्र किंवा सीईसी केंद्रावर जाऊन सुद्धा याची संपूर्ण अपडेट माहिती घेऊ शकता. आता हे चेक करण्यासाठी तुम्हाला करायचं काय आहे, तुमचं आधार कार्ड, तुमचं पासबुक आणि जोही मोबाईल नंबर तुम्ही रजिस्टर केलेला होता, हे 3 डॉक्युमेंट्स घेऊन तुम्हाला ऑनलाईन केंद्रावर जायचं आहे. त्या ठिकाणी गेल्यानंतर केंद्र चालकाला सांगायचं आहे की डिसेंबरचा हप्ता आम्हाला मिळालेला नाही. मग त्या ठिकाणी तुमचं प्रोफाईल तुम्हाला चेक करता येईल. ही झाली तुमची पहिली स्टेप. या ठिकाणी तुमचं सर्व व्यवस्थित असेल तरी तुम्हाला डिसेंबरचा हप्ता मिळालेला नाही, किंवा ज्या महिलांनी अद्यापही केवायसी केलेले नाही, तर आता तुम्ही लाडक्या बहीण योजनेच्या वेबसाईटवर गेला असाल तर केवायसीचा ऑप्शन त्या ठिकाणी आता दिसत नाही. मग आता या महिलांना करायचं काय आहे, तर दुसरी स्टेप या दोन्ही महिलांसाठी लागू करण्यात येते. तर तुम्हाला महिला व बालकल्याण विकास, म्हणजेच तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी महिला व बालकल्याण विकास हे ऑफिस असतं. या ऑफिसमध्ये त्या ठिकाणी जायचं आहे. त्या ठिकाणी लाडक्या बहीण योजनेसाठी एक वेगळं काउंटर उघडण्यात आलेलं आहे. ज्या महिलांना ही रक्कम मिळालेली नाही, किंवा ज्या महिलांना या अगोदर सुद्धा रक्कम मिळाली नव्हती, किंवा त्यांचे काही त्रुटी असेल, काही प्रॉब्लेम असेल, तर या काउंटर मार्फत त्यांच्या संपूर्ण त्रुट्या त्या ठिकाणी पूर्ण केल्या जातात. मग आता या ठिकाणी सुद्धा तुम्हाला हे तिन्ही ऑप्शन, तिन्ही डॉक्युमेंट्स घेऊन जायचं आहे. आधार कार्ड, पासबुक आणि तुमचा मोबाईल. तर हे त्या ठिकाणी नेल्यानंतर तुमचा नेमका प्रॉब्लेम काय आहे हे तुम्हाला त्या ठिकाणी कळेल. किंवा तुम्ही केवायसी जर केलेलं नसेल तर गव्हर्नमेंटची एक वेगळी त्यांना एक दिलेलं एक लॉग इन आहे. या लॉग इन मार्फत तुमची केवायसी त्या ठिकाणी केल्या जाईल, आणि केवायसी केल्यानंतर जो जानेवारीचा हप्ता आहे या जानेवारीच्या हप्त्यासोबत तुम्हाला डिसेंबरचा हप्ता सुद्धा मिळून जाईल. किंवा एक महत्वाचा मुद्दा असा की तुमच्या खात्याला आधार लिंक आहे का, किंवा तुमचं आधार लिंक हे डिलिंक तर केल्या गेलेलं नाही. कारण की बऱ्याच महिलांचे खाते 2-2, 3-3 बँकेमध्ये खाते असल्यामुळे त्यांचं डिलिंक सुद्धा करण्यात आलेलं आहे. त्यामुळे तात्काळ महिलांनी इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं खातं खोलायचं आहे. त्याला तात्काळ तुमचं आधार लिंक सुद्धा होऊन जाईल, आणि आधार लिंक केल्यानंतर आधार सीडिंगचा जर तुमचा प्रॉब्लेम असेल तर तुमचा प्रॉब्लेम त्या ठिकाणी खतम होईल. जानेवारीचा आणि डिसेंबरचा महिना हे दोन्ही हप्ते तुम्हाला एकत्र तुमच्या खात्यावर जमा करण्यात येतील. तर अशा प्रकारे जेव्हा महिलांना ही रक्कम मिळालेली नाही, किंवा काही महिलांचे अर्ज जर त्रुटीमध्ये पडले असेल, तर अशा प्रकारचे अर्ज पूर्ण त्या ठिकाणी करून जानेवारी डिसेंबरचा हप्ता दोन्ही एकत्रित हप्ते घेऊ शकतात. तर लाडक्या बहिणींनो, या व्हिडिओमध्ये जी आपण माहिती एक्सप्लेन केलेली आहे या कॅटेगरीमध्ये तुम्ही बसता का, नक्कीच कमेंटमध्ये कमेंट करून कळवा. आणि असेच कामाचे आणि योजनेचे व्हिडिओ भेटत राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करून घ्या. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत सुद्धा शेअर करा, जेणेकरून त्यांना जानेवारीचा हप्ता आणि डिसेंबरचा हप्ता हा नेहमी भेटत राहील.